नमस्कार. महा MTVमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर अविनाश सूर्यवंशी हे व्हिडिओग्राफर आहेत. सर्वप्रथम आपल्या सर्वांना गोकुळाष्टमीच्या अनेक अनेक शुभेच्छा. काल मध्यरात्री आपण साजरी करतो भगवान श्रीकृष्णांच्या जन्माचा दिवस आणि त्यानंतर आजचा दिवस आपण गोकुळाष्टमी, गोपाळकाला, दहीहंडी ह्या सगळ्या कार्यक्रम आपल्या इथे होतात. सगळ्या भारतभरही होतात. श्रीकृष्ण हे जे प्रतीक आहे म्हणजे विष्णूचा अवतार तर नक्कीच, पण हे जे प्रतीक आहे ते सबंध भारतामध्ये सामावलेलं आहे. श्रीकृष्णाचा जन्म जरी मथुरेला झालेला असला तरी त्यांची कर्मभूमी ही कुरुक्षेत्र होती. तसंच द्वारकेला ते आलेले होते. त्यामुळे सबंध जो भारताचा पट आहे त्यावेळेसचा त्यातल्या अनेक ठिकाणी श्रीकृष्णांनी आपले पराक्रम दाखवलेले आहेत. अगदी कालयवन नावाच्या एका परकीय हल्लेखोराच्या सामन्यासाठी ते कोकणात आले होते आणि कोकणामध्ये त्यांनी ज्याला गुरिल्ला वॉरफेअर म्हणतात, सह्याद्रीचा वापर करून त्यांनी गुरिल्ला वॉरफेअर केलं आणि गनिमी काव्यांनी आणि त्या कालयवनाला तिथे नाश करून टाकला, अशी कहाणी आहे. ज्याचीच उदाहरणं पुढे मला वाटतं जिजाबाईंनी छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या बालपणीच दिलेली होती. कदाचित त्यातूनच एक स्फुरण महाराजांना सह्याद्रीचा वापर करून मोगलांचा आणि आदिलशाहीचा पाडाव करण्याला सुचलं असावं. तर असं हे भगवान श्रीकृष्ण दैवत हे सबंध राष्ट्राचं आराध्य दैवत आहे. सध्या एक प्रकारचा वाद चालू आहे या देशामध्ये की सनातन धर्म तो नष्ट केला पाहिजे वगैरे. दक्षिणेतले कोणीतरी उदयगिरी स्टालिन नावाचे गृहस्थ हे म्हणत आहेत. आता ज्या गृहस्थाला स्वतःच्या वडिलांचं नावसुद्धा भारतातनं घेता येत नाही, एखाद्या क्रूरकर्म्या स्टालिनचं नाव ज्याच्या वडिलांना दिलं गेलं, ते सध्या तामिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत बाय द वे. म्हणजे कधी मला अगदी शंका येते की रशियामध्ये कुठल्या तरी राजकारणी माणसांनी आपल्या मुलाचं नाव कंस ठेवलं का हो? कारण कंससुद्धा तितकाच स्टालिनसारखा क्रूरकर्मा होता. असो, तर अशी माणसं जेव्हा सनातन धर्म, भारत याबद्दल बोलतात त्याबद्दल हसायलाच येतं खरं सांगायचं तर. हा विषय याला जोडून दुसरा विषय आज आपल्याला जो घ्यायचा आहे तो म्हणजे सध्या एक अनावश्यक वाद जो चिघळलेला आहे की भारत आणि इंडिया. इंडिया दॅट इज भारत, भारत अर्थातच इंडिया, ही दोन्ही वाक्य आपल्या संविधानामध्ये घेतली गेलेली आहेत. संविधान सभेमध्ये जेव्हा कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली होती, म्हणजे संविधान बनवण्याची जेव्हा सभा चालू होती, तेव्हा ही वाक्य वापरली गेली होती की भारताचं नाव काय ठेवावं. आणि अत्यंत स्पष्टपणे बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यात जे म्हटलेलं आहे की ही दोन्ही नावं आपण वापरूया. त्याचं एक प्रॅक्टिकल कारण होतं. भारत हे नाव सबंध भारतवर्षाला माहीत होतं की हा आपला देश आहे, हे सबंध माहितीच होतं. त्याच्या पुरातन उत्पत्तीबद्दल मी पुढे बोलणारच आहे. पण इंडिया हे नावसुद्धा आपल्यावरती ब्रिटिश शासन असल्यामुळे सगळ्या सरकारी कागदपत्रांमध्ये इंडिया हे नाव होतं. सगळ्या विश्वामध्ये आपल्या देशाला इंडिया या नावाने ओळखलं जायचं. ती ओळख पुसून टाकणं हे खचितच योग्य दिसलं नसतं. इंडिया हा ब्रँड तेव्हा होता, राहील आणि पुढेही राहील आणि आत्ता आहे असा हा ब्रँड आहे आणि तो खोडायचा नाही, हे पण त्यावेळेला नक्की झालं होतं. त्यामुळे दोन्ही नावं घेतली गेली होती. जेव्हा हा विषय निघाला तेव्हा त्यांच्या संविधान सभेमध्ये त्याच्यावरती आक्षेपही घेण्यात आले होते आणि ते आक्षेप घेतानासुद्धा तेव्हाचे एक आक्षेपक होते हरिविष्णू कामत. हरिविष्णू कामत हे एक संसद सदस्य होते. अगोदर ते काँग्रेसमध्ये होते, नंतर ते सुभाषचंद्र बोसांच्या अनुयायांनी स्थापन केलेली फॉरवर्ड ब्लॉक म्हणून जी एक संस्था होती, राजकीय पक्ष होता, त्या फॉरवर्ड ब्लॉकमध्ये गेले होते. त्यांनीसुद्धा याला विरोध केला होता की इंडिया नाव आता कशाला हवं. त्यांनाही समजावून सांगण्यात आलं होतं की इंडिया नाव हे ठेवणं आवश्यक आहे आणि इंडिया नाव हे काढलेलं नाहीच आहे किंवा भारत नाव काढलेलं नाहीच आहे. दोन्ही नावं सायमल्टेनियसली, अगदी पंडित नेहरूंचे उल्लेख जे हे लोक करतात विरोधी पक्ष सध्या, पंडित नेहरूंनीसुद्धा आपल्या डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये अनेक ठिकाणी इंडिया आणि भारत ही दोन्ही नावं सायनोनिम्स म्हणजे एकमेकांच्याबद्दल वापरली गेलेली आहेत. त्यामुळे कोणाच्याही मनात ही शंका नव्हती की इंडिया कुठला आणि भारत कुठला. थोडंसं आपण जर मागे इतिहासात गेलं तर भारत हे नाव आपल्या अनेक वेद, पुराण या सगळ्या ठिकाणी आलेलं आहे. सगळ्यात जुना उल्लेख पाहिला तर इसवी सनापूर्वी 3000 वर्ष ऋग्वेदाचा काळ मानला जातो. कोणी लोक तो काळ 2500 वर्ष इसवी सनापूर्वी वगैरे मानतात. त्या ऋग्वेदामध्ये रावी नदीच्या तीरावरती जे युद्ध लढलं गेलं त्या युद्धामध्ये दिवोदास नावाच्या राजांनी 10 वेगळ्या वेगळ्या टोळ्यांच्या राजांच्या संघाचा पराभव केला. त्याला दाशराज्ञ युद्ध म्हटलं गेलेलं आहे आणि हा दिवोदास भरत या टोळीचा होता. भरत हे तेव्हा एक टोळी नाम होतं. त्यामुळे भरतच्या टोळीचे लोक भारत असा एक त्यातनं आपल्याला दाखला मिळतो.
त्याच्यानंतर आपण आलो तर महाभारतामध्ये हे नाव वापरलं गेलेलं आहे. महाभारताचा काळ हा साधारण इसवी सनापूर्वी 1000 वर्ष मानला जातो, 1000 ते 1200 वर्ष. त्यावेळेला पण हे भारत नाव आलेलं आहे. तुम्हाला अगदी आश्चर्य वाटेल भगवान कृष्णांची जन्माष्टमी आपण जी साजरी करतो, त्या कृष्णांनी जेव्हा गीता सांगितली अर्जुनाला, तेव्हा गीता हा जो भारतीय पुराणातला किंवा भारतीय तत्त्वज्ञानातला अत्यंत उच्च दर्जाचा ग्रंथ, सगळ्या जगातल्या तत्त्वज्ञानातलं उच्च तत्त्वज्ञान त्यात सांगितलेलं आहे, तो ग्रंथ आहे. त्यामध्ये त्यांनी अर्जुनाला सुद्धा काही काही ठिकाणी भारत असं म्हटलेलं आहे. म्हणजे अर्जुनाला 2 नावांनी त्यांनी म्हटलं, खरं 4 नावं त्यांनी घेतलीत अर्जुनाची वेगळी वेगळी, परंतु कौंतेय म्हणजे कुंतीचा मुलगा किंवा भारत म्हणजे भरत वंशाचा जो कुलदीपक आहे त्याला भारत, त्याला उद्देशून भारत हा शब्द वापरलेला आहे. इसवी सनापूर्वी 300 वर्ष हा विष्णू पुराणाचा काळ समजला जातो. साधारण 300 इसवी सनापूर्वी 300 ते इसवी सनानंतर 200 अशा इतक्या मोठ्या कालखंडात केव्हा तरी हे विष्णू पुराण लिहिलं गेलं. त्या विष्णू पुराणामध्ये 23,000 श्लोक आहेत, पण त्यातल्या एका श्लोकात मात्र भारताची भौगोलिक व्याख्या केलेली आहे. ही मला वाटतं सर्वात आधीची पुराणातली किंवा आधीची लिखाणातली भारताची भौगोलिक व्याख्या आहे. तर या विष्णू पुराणामध्ये एक श्लोक आढळतो, तो असा आहे, उत्तरम यत् समुद्रस्य हिमाद्रैश्चैव दक्षिणम वर्षम तद् भारतम नाम भारती यत्र संततिः. या श्लोकाचा अर्थ असा आहे की जी भूमी समुद्राच्या उत्तरेला आहे आणि हिमालय म्हणजे जो हिमानी आच्छादलेला म्हणजे बर्फाळ डोंगरांच्या दक्षिणेला आहे, म्हणजे हिमालयाच्या दक्षिणेला, त्याला भारत हे नाव आहे. आणि तिथे राहणारी जी लोकं आहेत त्यांना भारती असं म्हणतात. विष्णुपुराण हे 300 वर्ष ख्रिस्ताच्या आधी, ख्रिस्तपूर्व 300मध्ये होतं. तर तेव्हाही अत्यंत बरोबर, ज्याला ॲक्युरेट आपल्याला म्हणता येईल अशी भौगोलिक व्याख्या भारताची केलेली आहे. तेव्हा हा एक पुरावाच म्हणायला पाहिजे, नाही का? इसवी सनाच्या 326मध्ये अलेक्झांडर इथे आला. इसवी सन पूर्व 326मध्ये अलेक्झांडर इथे आला. त्याच्यानंतर ग्रीक प्रवासी इथे आले. त्यातला एक मेगास्थनीस नावाचा ग्रीक प्रवासी चंद्रगुप्ताच्या काळात इथे आला. त्या लोकांना सिंधू नदी माहीत होती. सिंधू नदीला त्याच्या आधीचे जे पर्शियन साम्राज्य होतं ती लोकं इंदू नदी म्हणत. त्यांना स म्हणण्यामध्ये काहीतरी प्रश्न होता, ते सला ह म्हणण्यामध्ये प्रश्न होता, स म्हणणे प्रश्न होता, ते सिंधूला इंदू नदी म्हणत. त्याचं ग्रीकांनी सगळ्या नद्यांच्या नावांचं शेवट सनी केलेलं आहे. ऑक्सस वगैरे नद्या त्यांनी, तसं इंदूचं त्यांनी इंडस केलं. इंडस नदीच्या पलीकडचे जी लोकं किंवा इंडस नदीच्या आजूबाजूची लोकं, त्यांना इंदू किंवा हिंदू असं म्हणण्यात यायला लागलं, असा एक उल्लेख आहे. त्या मेगास्थनिकनी त्याच्या ग्रंथाचं नावच मुळी इंडिका ठेवलेलं आहे, ट्रॅव्हल्स टू इंडिका. तर त्या इंडिकावरनं त्याचा थोडासा अपभ्रंश होत होत भारत देशाचं नाव इंडिया झालं आणि ते नाव पुढे सगळीकडे पाश्चात्य ठिकाणी तरी इंडिया हे नाव वापरलं गेलं. मोगल मात्र या देशाला हिंदुस्तान म्हणायचे बरं का, एक म्हणजे फार विशिष्ट गोष्ट आहे, ते याला हिंदुस्तान म्हणायचे. तर अशी ही दोन्ही नावं सायमल्टेनियसली चालू होती. 2012 साली, म्हणजे गमतीची गोष्ट सांगतो, शांताराम नाईक नावाचे जे काँग्रेसचे, गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले आहेत, ते संसद सदस्य असताना त्यांनी एक विधेयक आणलं होतं की भारताचं, इंडियाचं नाव पुन्हा भारत करावं. ते विधेयक अर्थात नापास केलं गेलं, कारण ही सगळी बदल करताना ज्या सगळ्या असंख्य कागदपत्रात बदल करावे लागतील ते मात्र अतिशय कठीण होतील. आपण आपल्या ज्या नोटा आहेत की नाही, त्या नोटा एकदा नीट उघडून बघितल्या तर आपल्या लक्षात येईल, त्याच्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि त्याच्या शेजारी हिंदीमध्ये, देवनागरीमध्ये भारतीय रिझर्व्ह बँक असं लिहिलेलं आहे. तेव्हा भारत हा या देशाचं नाव आहे हे सांगायला तिसऱ्या कोणाची गरज नाही. भारत हे नाव आहेच. आता प्रश्न कुठे आला? प्रश्न आला पंतप्रधान मोदींच्या राज्यामध्ये परवाच G20ची आमंत्रण पत्रिका छापली गेली. त्याच्यामध्ये खाली राष्ट्राध्यक्षांनी सही केली, तिथे प्रेसिडेंट ऑफ भारत असं लिहिलेलं आहे. आता प्रेसिडेंट ऑफ इंडिया लिहायच्याऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत लिहिलं तर एवढा मोठा गदारोळ कशाला व्हायला पाहिजे? पण असं दिसतं की विरोधी पक्षाकडे सध्या काही कार्यक्रम नाही आहे, दुसरं काही सांगण्यासारखं नाही आहे, तर काहीतरी काढून राळ उडवून द्यायची, एवढाच हा प्रकार दिसतोय. त्यांनी प्रेसिडेंट ऑफ भारत म्हटलं म्हणून काहीच बिघडलं नाही, कारण संविधानानेच दाखला दिलेला आहे की या देशाचं नाव भारत आहे किंवा इंडिया आहे, इंडिया आहे किंवा भारत आहे. त्यामुळे त्यांनी इंडिया लिहिलं काय, भारत लिहिलं काय, कोणालाही त्याचा बोध होणारच आहे. तेव्हा त्याच्यात कुठल्याही तऱ्हेचं राजकीय हेतू बघण्याची गरज नाही. अर्थात राजकीय हेतू बघणाऱ्यांना ते काही वेगळे शोधावेच लागतात असं नाही. हे कितीही झालेलं असलं तरी या पुरातन, प्राचीन आणि अतिशय महत्त्वाच्या जगातल्या देशाचं नाव
भारत हेच होतं, भारतवर्ष असं सुद्धा या देशाला म्हटलं गेलं. गोविंद वल्लभ पंतांनी तर त्यावेळेला सांगितलं होतं की उत्तरेला सगळीकडे याला भारतवर्षच म्हणतात, पण दक्षिणेलाही याला सगळे भारतच म्हणतात. असं काही नाही की उत्तरेलाच फक्त भारत म्हणतात, सगळीकडे भारत म्हणतात. हा देश भारतच आहे. या देशाला इंग्रजांच्या किंवा पाश्चात्य संस्कृतीने इंडिया नाव दिलं, तेही नाव आपलं चालू आहे. त्या नावाचा दबदबा सध्या इतक्या ठिकाणी झाला आहे. परवाच एक गमतीदार बातमी वाचली की पाकिस्तानच्या काही लोकांनी सांगितलं की तुम्हाला इंडिया नाव नको असलं तर आम्ही घेऊ, नाहीतरी आमच्या नावाची बदनामी इतकी झालेली आहे की आम्हाला हे नाव नकोच आहे. गमतीचा भाग असेल हा, परंतु असा हा उत्तम जो देश आहे, त्या देशाचं नाव कुठलं याच्यावरनं विनाकारण वादविवाद घालण्याची गरज नाही. इतिहासातले पुरावे आहेत, पुराणातले पुरावे आहेत आणि अर्वाचीनसुद्धा पुरावे आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा याला इंडिया दॅट इज भारत किंवा भारत अर्थातच इंडिया असं हिंदीमध्ये भारत अर्थात इंडिया असं लिहिलेलं आहे. तेव्हा याच्यावरती आपण पडदा टाकावा हेच योग्य. पण तसं होणार नाही. राजकीय पक्ष एकमेकांशी झुंजतच राहतील. आपल्यापर्यंत ही बातमी पोचवावी, याच्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत ते कळवावं म्हणून मी हा व्हिडिओ केला. आपल्याला तो आवडला तर आपण आपल्या मित्रपरिवाराबरोबर नक्कीच शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन जर अजून दाबलं नसलं तर बेल आयकॉन जरूर दाबा, म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओची बातमी आपल्याकडे तत्क्षण पोचू शकेल. आणि तुमच्या कमेंट्स त्या नक्की आमच्याकडे येऊ द्या. आपण नेहमी वाचतो त्याच्यातल्या काही आधीच्या कमेंट्सबद्दल मला याच्यात वाचायचं आहे. आधीच्या व्हिडिओंवरती ज्या कमेंट्स आल्या होत्या, एक कमेंट अशी आली होती, एडी करंट्स सोल्युशन नावाचं एक आपले आहेत श्रोते प्रेक्षक, त्यांनी लिहिलेलं आहे की चीनवरचं जे प्रेझेंटेशन होतं ते फार चांगलं होतं आणि त्याच्यामध्ये एक प्रश्न असा आहे की चीनमधनं आता लोक बाहेर पडत आहेत. चीन सध्या आधुनिक वसाहतवाद लावत चालला आहे, आर्थिक वसाहतवाद करतो आहे आणि त्याच्यात अनेक देश भरडून निघत आहेत. तेव्हा अनेक देशांना चीन नको आहे, परंतु चीन नको असला तर चीनमध्ये जे सगळं मॅन्युफॅक्चरिंग आहे ते भारतात येण्याकरता भारत काय करतं आहे त्याच्याबद्दल त्यांचा प्रश्न होता की भारत याच्याकरता प्रयत्न करतो आहे का. नक्कीच भारत याच्याकरता प्रयत्न करतो आहे. आपल्या सर्वांच्या प्रयत्नाने आपण बघितलं भारतात सध्या प्रचंड प्रमाणावर रेल्वे रस्त्यांचं जाळं आहे. भारतामध्ये बिझनेस फ्रेंडली पॉलिसीज म्हणजे ईज ऑफ डुईंग बिझनेस याला म्हणतात, व्यापार सुलभ नीती नियम हे सुरू झालेले आहेत. त्यामुळे भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर परकीय भांडवल पण येऊ घातलेलं आहे. चीन त्यामुळे अतिशय अस्वस्थ झालेलं आहे, इतका अस्वस्थ झाला आहे की शी जिनपिंग आपल्या G20च्या समारंभाला येणारसुद्धा नाही आहेत. तेव्हा निश्चितच भारत चीनची जागा याच्यात घेऊ शकेल, याबद्दल माझ्या मनात तरी शंका नाही. अवधूत कुशे यांनी प्रश्न विचारला आहे की नजीकच्या काळात भारत हिंदू राष्ट्र घोषित होईल काय. मला याचं उत्तर थोडंसं असं द्यावंसं वाटतं की याची खरं म्हणजे गरजच नाही आहे. आत्ता आपण बघितलं तर भारतामध्ये 84% हिंदू राहतात. भारताचं संविधान हे सेक्युलर आहे असं म्हटलं जातं. त्याचं कारण हिंदू धर्म हा सेक्युलर आहे. हिंदू धर्म हा संकुचित धर्म कधीच नव्हता. त्यामुळे भारत हिंदू राष्ट्र घोषित करायची काही गरज आहे असं मला आत्ता तरी वाटत नाही. पुढे काय होईल ते आपण बघतच राहू. तर कसं काय होईल ते करूया. नितीन यांनी विचारलं होतं की नेने सरांच्या व्हिडिओची एक प्लेलिस्ट बनवावी. तशी प्लेलिस्ट बनवलेली आहे आणि त्याची माहिती आपण डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत, त्यामुळे ती प्लेलिस्ट आपल्याला मिळेल. आणखीन एक अण्णासाहेब चित्ते यांनी प्रश्न केला होता की चीन ज्या ज्या देशात प्रोजेक्ट चालू करतो त्या सर्वात काम करणारे मजूर हे चीनमधले असतात आणि पुष्कळदा ते चीनमधल्या जेलमधनं निघालेले कैदी वगैरे या टाईपची लोकंसुद्धा असतात आणि अशी माणसं आणून त्यांच्याकडनं जेवणावरही काम करून घेतं हे चीनचे आहे. तर ते स्वतःच्या जेलमधल्या खाणारी तोंडं कमी करतात आणि त्याच जोरावरती फुकटमध्ये काम करणारे मजूर वापरतात. अशी ही चीनची परिस्थिती आहे सगळीकडे. त्या स्वतः आफ्रिकेमध्ये आहेत आणि त्यांनी त्यांचा स्वानुभव इथे मी पण अरबस्तान आफ्रिका या ठिकाणी होतो आणि तिथे चीनी लोक कशी काम करतात ते मी पाहिलेलं आहे. चीन तर ते मॉडेलच होतं की आपली भुकेली माणसं कुठेतरी पाठवायची, त्यांचं पोट परस्पर बाहेर भरेल आणि आपला देशाचा तिथे शिक्का उमटेल. परंतु लोकांच्या लक्षात चीनच्या या सगळ्या आता कृत्या यायला लागलेल्या आहेत आणि म्हणूनच बहुतेक सगळे लोक आता चीन नको अशाच मार्गाकडे आलेले आहेत. आफ्रिकेतले देश तर फारच ग्रेट आहेत. त्यांनी चीनची कर्ज घेतली, प्रोजेक्ट केले, आता चीनला कर्ज परत करायला साफ नकारसुद्धा देत आहेत. एकूण चीनची अर्थव्यवस्था ही कोसळतच चाललेली आहे आणि असं काही वाटत नाही की लवकरच ती वर येईल. किती वेगाने ती कोसळते हे आपण सगळे बघणार आहोत. या प्रकारच्या काही कमेंट्सना आपण ही उत्तरं दिली. अशाच आपल्या कमेंट्स येऊ द्या. नमस्कार आणि धन्यवाद.